रामलल्लाच्या मूर्तीचं आज दर्शन घडलं। सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते मूर्तीवरच्या आभूषणं, मोती, सुवर्ण आणि दागिन्यांनी। रामलल्लांना कोणत्या दागिने चढवण्यात आले आहेत आणि काय आहेत ही दागिन्यांची वैशिष्ट्य, दागिन्यांवरती कोणत्या रागांचा प्रभाव आहे, कारागिरांची मेहनत किती महत्त्वपूर्ण आहे आणि याबाबत सोने व्यापारी फत्तेचंद रांका यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी बघूया। सगळे दागिने आभूषण आम्ही पाहिली, पण आम्हाला समजून घ्यायचं की एक एक दागिना, त्या दागिन्याचं नाव काय आणि काय वैशिष्ट्य। आज रामलीलांची जी मूर्ती स्थापन झाली त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सोन्याचे आणि आभूषण तिथे चढवलेली आहे। सगळ्यात पहिले प्रथम पाहायला गेलं तर कमरेचा पट्टा। हा कमरेचा पट्टा मुळात साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतातल्या या डिझाईनचा आहे। त्याच्यामध्ये पाचू मान्य म्हणजे ही आपले पाचू, हिरे आणि माणिक हे सगळे त्याच्यामध्ये केलेले आणि त्यामुळे त्याप्रमाणे डिझाईन केलेलं आहे। एक मोठा हार आहे, तो टेम्पल डिझाईनचा हार आहे आणि तो टेम्पल डिझाईन सुद्धा हा साऊथचीच डिझाईन आहे।